शिरपूर फर्स्टमध्ये MSCB कार्यालयात ठिय्या आंदोलन. शिरपूर जिल्हा धुळेमध्ये अवाजवी वीज बिले व अपुऱ्या वीज पुरवठ्याविरोधात शिरपूर फर्स्टच्या वतीने आज MSCB कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शहरी व ग्रामीण नागरिकांना वापरायच्या तुलनेत हजारो रुपयांची अवाजवी बिले येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना नियमानुसार 8 तास वीज मिळणे अपेक्षित असतानाही प्रत्यक्षात मात्र कपात होत असल्याने शेतकऱ्यांना कामासाठी वितरित परिणाम होत आहे. आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयात स्वतंत्र मदत कक्ष सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून नागरिकांनी आलेल्या वीज बिलाचे तोरण तयार करून कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्याच्या अनोख्या मार्गाने निषेध नोंदवला. यावेळी नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समस्यांना तातडीने निराकरण न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी धुळे प्रतिनिधी तुषार शेटे यांचा रिपोर्ट. शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर MSCB कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ग्रामीणमधील आणि शहरातील अनेक शेतकरी, अनेक ग्राहक आज इथं उपस्थित होते. अनेक ग्राहकांना अवाजवी लाईट बिलच्या सामोरे जावं लागत आहे. काही घरात काही नसताना 15-15, 20-20 हजारचे लाईट बिल येत आहे. हे कशामुळे येत आहे हा जाब विचारण्यासाठी आज प्रशासनाच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. अनेक ठिकाणी अवाजवी लाईट बिल असेल, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची 8 तास लाईट पासून देखील दूर ठेवलं जात आहे. ती 8 तास हक्काची लाईट त्यांना मिळावी आणि या माध्यमातून आम्ही MSCBला अवगत केलेलं आहे की आता MSCBने इथे मदत कक्ष स्थापन करायचं आणि तिथं पूर्ण वेळेक अधिकारी ठेवायचा, जेणेकरून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना जेव्हा काही तक्रार असेल तो पूर्ण वेळ इथं ते तक्रार देऊ शकतील आणि ज्याचं कोणाचं लाईट बिल जास्ती येत असेल तो इथं तक्रार करून आपली तक्रार निवारण करू शकतो. आणि येत्या काळामध्ये जर का सबस्टेशनसाठी असेल या DP जळाल्यानंतर असेल, शेतकऱ्यांकडून जर का पैसे लुबाडण्याचा प्रयत्न MSCBने केला तर त्याला या शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून उत्तर देण्यात येईल. अशा विविध मागण्या घेऊन आज शिरपूर फर्स्टच्या वतीने ठिय्या आंदोलन करून निवेदन देण्यात आले. ओके.